नमस्कार, मी डॉक्टर संतोष सावर्डेकर, प्राध्यापक आणि प्रभारी वनस्पती जैवतंत्रज्ञान केंद्र आणि ड्रोन पायलट प्रशिक्षण केंद्र अकाउंटेबल मॅनेजर म्हणून मी काम पाहतोय। शेतकरी बंधूंनो, आपणाला माहितीच आहे की ड्रोनचा वापर हा सध्या सर्रास शेतीमध्ये वापरला जातोय आणि शेतीमध्ये जर आपल्याला किडींचा प्रादुर्भाव जर आपल्याला बघायचा असेल तर ड्रोन हे एक उत्तम माध्यम आहे। यामुळे आपल्याला ज्यावेळेला सुरुवातीलाच ज्यावेळेला एखादा रोग किंवा कीड आपल्या शेतामध्ये येते त्यावेळेला आपल्याला ओळखण्याचं तंत्र हे ड्रोन मधून आपल्याला मिळतं। त्याचप्रमाणे एकदा हे आपण ओळखलं की त्याच्यानंतर ड्रोनच्या सहाय्याने आपल्याला त्याच्यावरती फवारणी करता येते। याच्यामध्ये फवारणी करत असताना सुद्धा याच्यामध्ये औषधाची बचत होते। फवारणीसाठी वापरत असतो रसायनं, तर त्या रसायनांचा माणसाच्या शरीरावरती कोणताही परिणाम होत नाही, कारण हे आपण खूप लांबून ऑपरेट करत असतो। त्यामुळं नक्कीच ड्रोन आपल्याला शेतकऱ्यांसाठी उपयुक्त होणार आहे। आता हे ड्रोन सुरू करण्यासाठी ड्रोन पायलट प्रशिक्षण केंद्र आपल्याला आवश्यक असतं आणि ड्रोनचं एकदा प्रशिक्षण आपण घेतलं की त्या प्रशिक्षणाच्या माध्यमातून लायसन नंतरच आपल्याला ड्रोन आपल्या शेतावर किंवा इतर ठिकाणी आपण उडवू शकतो। तर याची जी संकल्पना आहे ते आदरणीय कुलगुरू भावे सर यांच्या मार्गदर्शनाखाली ड्रोन पायलट प्रशिक्षण केंद्र सुरू करण्यात आलेले आहे। हा जो प्रशिक्षणाचा कालावधी आहे तो जवळजवळ 6 दिवसाचा कालावधी असतो। याच्यामध्ये सुरुवातीला 2 दिवस आम्ही ड्रोन बद्दल माहिती देत असतो, म्हणजे ड्रोनचा इतिहास काय आहे, ड्रोनचे कोणकोणते प्रकार काय आहेत, त्याच्यानंतर ड्रोन हाताळायचं असेल तर आपल्याला तांत्रिक माहिती काय माहिती असणं आवश्यक आहे। त्याचप्रमाणे हवामानशास्त्र ह्याच्यामध्ये खूप महत्त्वाचं आहे, कारण कोणत्या हवामानामध्ये आपल्याला फक्त ड्रोन उडवता येतो। त्याच्यानंतर मग आपल्याला इतर जे काय त्याचे म्हणजे भाग असतात त्या भागांची माहिती असेल किंवा त्याच्यानंतर त्याचा दुरुस्ती आणि देखभाल याबद्दलची माहिती हे सुरुवातीच्या 2 दिवसामध्ये दिली जाते। हे जी माहिती देणारे असतात ते प्रशिक्षित असतात की DGCA अप्रूव्ड टीचर्स असतात ते, आणि ते हे माहिती देत असतात। सुरुवातीच्या 2 दिवसानंतर उमेदवार जे असतात तर त्यांची आपण चाचणी घेतो की पहिल्या 2 दिवसामध्ये त्यांना काय समजलेलं आहे। ती जर चाचणी त्यांनी यशस्वीरित्या पूर्ण केली तर मग आपण पुढच्या स्तरावरती जातो, आणि जर समजा ती त्यांना यशस्वीरित्या करता जर आली नाही तर आमचे जे ट्रेनर्स असतात किंवा प्रशिक्षणार्थी जे प्रशिक्षण देणारे जे आमचे शिक्षक असतात ते त्यांना पुन्हा त्याची माहिती देऊन ते पूर्णपणे त्यांना म्हणजे परिपक्व होईपर्यंत ती पूर्ण माहिती देत असतात आणि पुन्हा त्यांची परीक्षा घेतली जाते। आणि ज्या वेळेला त्या परीक्षा पास होतात त्यावेळेला नंतर मग पुढची स्टेप येते आणि पुढचे जे 2 दिवस असतात ते असतात सिम्युलेशन। ही आपल्या RPTOची ड्रोन पायलट ट्रेनिंग सेंटरची सिम्युलेशनची रूम आहे। यामध्ये आपण कम्प्युटरवर विद्यार्थ्यांना सिम्युलेशनच्या माध्यमातून ड्रोन पायलट कसं करायचं, पायलटिंग कसं करायचं ते आपण इथे शिकवत असतो। कारण थेट आपण त्यांना विद्यार्थ्यांना जर आपण फील्डमध्ये नेलं तर त्यांचा ते रिमोट वापरतात, त्या रिमोटचा त्यांना कंट्रोल कसा करायचा आहे, कंट्रोल किती करायचं आहे हे त्यांना कळणार नाही, त्यामुळे अपघात होण्याची शक्यता असते। पण सिम्युलेशनच्या माध्यमातून आपण जेव्हा त्यांना शिकवतो त्यावेळेस त्यांना ट्रान्समीटर किंवा आपण रिमोट कितपत वापरायचं, कसं वापरायचं आणि आपण ड्रोनला कसं कंट्रोल करायचं हे त्यातून दिसतं। या रूममध्ये आपण त्या विद्यार्थ्यांना ट्रान्समीटरच्या माध्यमातून आपण ड्रोन उजवीकडे कसं घ्यायचं आहे, डावीकडे कसं घ्यायचं आहे, त्याची उंची कशी वाढवायची आहे किंवा खाली कसं घ्यायचं आहे, या सर्व आपण त्यांना सिम्युलेशनच्या माध्यमातून कम्प्युटरवर शिकवत असल्याकारणाने मुलांना विद्यार्थ्यांना त्यात कॉन्फिडन्स येतो आणि त्यानंतर ते फील्डमध्ये चांगल्या पद्धतीने ट्रायल्स घेऊ शकतात किंवा पायलटिंग करू शकतात। त्यानंतर पुन्हा 4थ्या दिवशी संध्याकाळी आपण त्यांची परीक्षा घेतो आणि सिम्युलेशनमध्ये ते एक्सपर्ट झालेत का हे आपण बघतो। त्याच्यानंतर 5वा दिवस असतो आणि 6वा दिवस असतो तो पूर्णपणे ग्राउंडवरती असतो। हा मैदानामध्ये त्यांचं फ्लाइंग म्हणजे होणार असतं। हे मैदानं सुद्धा जे असतात ते DGCA अप्रूव्ड मैदानं असतात, त्याच्यावरतीच तुम्हाला फ्लाइंग घेता येतं। आता याच्यामध्ये विद्यापीठामध्ये जेव्हा प्रशिक्षण दिलं जातं त्यामुळे विद्यार्थ्यांना किंवा जे प्रशिक्षणार्थी आलेले असतात त्यांना पूर्णपणे जोपर्यंत ड्रोन उडवण्याचं तंत्र हे प्रात्यक्षिक जोपर्यंत अवगत होत नाही तोपर्यंत आपण त्यांना देत असतो। कमीत कमी 4.5 तास देणं हे आवश्यक असतं, परंतु जोपर्यंत पूर्णपणे होत नाही तोपर्यंत आपण त्यांना देत असतो। आणि त्याच्यानंतर मग आपण 6व्या दिवशी त्यांना शेतामधलं म्हणजे फवारणी कशी करायची असते की जेणेकरून शेताच्या बांधापासून तर आतमधल्या भागापर्यंत औषधं कशी फवारणी करायची असते त्याची पूर्णपणे माहिती देत असतो। आता या प्रशिक्षणासाठी जर आपल्याला जर सहभाग घ्यायचा असेल तर त्याचे निकष काय आहेत किंवा त्याची शर्ती आणि अटी काय आहेत। सुरुवातीलाच तो जो उमेदवार असेल किंवा जो प्रशिक्षणार्थी असेल तो साधारण 18 वर्ष त्याला पूर्ण झालेली पाहिजेत आणि 65 वर्षापेक्षा त्याचं वय जास्त असता कामा नये। दुसरी त्याच्यामध्ये अट अशी आहे की तो प्रशिक्षणार्थी कमीत कमी 10वी ते 12वी पास असला पाहिजे की जेणेकरून त्याला भाषेचं ज्ञान
हे हिंदीसुद्धा आलं पाहिजे, त्याला इंग्लिशसुद्धा आलं पाहिजे आणि सुद्धा मराठीसुद्धा त्याला चांगलं आलं पाहिजे, की भाषेचं ज्ञान त्याला अवगत असलं पाहिजे. त्यामुळे ह्या 2 महत्त्वाच्या त्याच्यामध्ये अटी आहेत. त्याच्यानंतर त्याच्यामध्ये ड्रायव्हिंगचं लायसन वगैरे त्याच्याकडे असलं पाहिजे. त्याच्यानंतर त्याने मेडिकल टेस्ट जी आहे ती मेडिकल टेस्ट त्याने पूर्ण पास झालेली असली पाहिजे. अशा ह्या छोट्या छोट्या त्याच्यामध्ये एक निकष आहेत, पूर्ण झाले की तो विद्यार्थी प्रशिक्षण घेऊ शकतो. आपण मीडियम क्राफ्ट रोटर क्राफ्टचं प्रशिक्षण देतो आणि मला सांगायला अभिमान वाटतो की महाराष्ट्रामध्ये हे एकमेव सेंटर असं आहे की जे मीडियम रोटर क्राफ्टचं आपण प्रशिक्षण दिले जातं. याच्यामध्ये त्याची फी जी आहे ती 45,000 रुपये आहे फी. ह्या 45,000मध्ये तुम्हाला फक्त प्रशिक्षण दिलं जातं, मात्र राहण्याची आणि खाण्याची सोय ही प्रशिक्षणार्थी करायची असते. याच्यामध्ये महत्त्वाचं आमचे जे पार्टनर आहेत ते PBC एरो हब पुणे हे पार्टनर आमचे आहेत. यांच्या माध्यमातूनच आपण हे प्रशिक्षण देतो आणि मी विशेष आभार मानतो की सारथी संस्था पुणे आहे की जी मराठी कुणबी मराठी आणि मराठी कुणबी वर्गातील प्रशिक्षणार्थींसाठी हे मोफत प्रशिक्षण दिलं जातं. त्याचबरोबर आम्ही आता बार्टी ही संस्था आहे की जी मागासवर्गीयांसाठी म्हणजे काम करते. त्याचप्रमाणे अमृत ही संस्था आहे की जी ब्राह्मण किंवा जैन इतर समाजासाठी काम करते. शिवाय टार्टी ही जी संस्था आहे की जी आदिवासीसाठी म्हणजे काम करते. तर ह्या संस्थांबरोबर सुद्धा आम्ही MOU करण्याच्या प्रयत्नात आहोत की जेणेकरून सर्व समाजातील घटकांना ह्या ड्रोन पायलट प्रशिक्षण केंद्राचा आणि ह्या ड्रोन पायलटचा आपल्याला अनुभव घेता येईल. नमस्कार. डॉक्टर बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठामधील ड्रोन पायलट ट्रेनिंग या अंतर्गत मला ड्रोन प्रशिक्षण घेण्याची संधी मिळाली. या प्रशिक्षणामध्ये मला ड्रोन कशा प्रकारे चालवला जातो आणि ड्रोनचे नक्की उपयोग काय आहेत व ड्रोन भविष्यामध्ये कसा उपयुक्त ठरेल हे सर्व माहिती मिळाली. आज या 21व्या शतकामध्ये सर्व प्रकारामध्ये व सर्व क्षेत्रामध्ये विकसित होत असताना शेती क्षेत्रामध्येही ड्रोनचा कसा वापर केला जातो आणि भवितव्यात शेतकऱ्यांना त्याचा कसा फायदा होईल याचं शिक्षण मला यातून मिळालं. भवितव्यामध्ये याच शिक्षणाचा वापर करून मी स्वतः ड्रोन घेऊन विविध शेतकऱ्यांना कसं मार्गदर्शन करता येईल यावर भर देईल. अंकिता विलास शिंदे, सांगली या जिल्ह्यातून आलेले आहे. डॉक्टर बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ दापोली येथे सारथी या संस्थेद्वारे रिमोट पायलट ड्रोन ट्रेनिंगसाठी माझी निवड झाली आहे. या ठिकाणी मी 7 दिवसाचा ड्रोन पायलट ट्रेनिंगचा कोर्स केला आहे. तर या 7 दिवसामध्ये पूर्ण मला ड्रोनबद्दल माहिती देण्यात आली. त्यानंतर मी आता पुढे जाऊन भारत सरकारची जी नमो ड्रोन दीदी योजना आहे याद्वारे महिला बचत गटाच्या अंतर्गत मी ड्रोन खरेदी करू इच्छिते. त्यामुळे शेतकऱ्यांना ड्रोनचा उपयोग आहे, तसेच इतर महिलांना ड्रोनचा उपयोग कसा करता येईल याबद्दल माहिती देऊ शकते. तसेच ड्रोनचा वापर करून शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवणे याबद्दल मी त्यांना जागरूक करू शकते. बिझनेस थोडक्यात आम्ही सर्व महिला मिळून करू शकतो. त्यामुळे आम्हाला स्वतःच्या पायावर उभं राहून एक सक्षमता आमच्यामध्ये येईल. या 7 दिवसाच्या प्रशिक्षण कालावधीमध्ये डॉक्टर बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ दापोली या ठिकाणी आमची राहण्याची तसेच जेवणाची उत्तमरित्या सोय करण्यात आली. कोणत्याही प्रकारची आमची गैरसोय झाली नाही. त्याबद्दल मी विद्यापीठाचे आभार मानते. सारथी आणि डॉक्टर बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ दापोली याद्वारे जे ड्रोन रिमोट पायलटचे प्रशिक्षण देण्यात आले त्याबद्दल मी त्यांचे खूप मनापासून आभार मानते. भविष्यामध्ये तरुणांना जे आपण म्हणतोय की तांत्रिकदृष्ट्या परिपूर्ण अशी शेती करता येईल. कारण आजचा तरुण हा मातीमध्ये हात घालायला आणि मातीमध्ये पाय रुजवायला हा पूर्ण घाबरतोय. मग अशा वेळेला त्यांना जर असं तंत्रज्ञान जर आपण दिलं तर आजचा हा जो तरुण आहे तो तरुण हा शेतीकडे नक्कीच आकर्षित होईल याची मला खात्री वाटते. धन्यवाद. चला आता शेतकरी बंधूंनो, हा व्हिडिओ आपल्याला आवडला असल्यास आपण डॉक्टर बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाच्या यूट्यूब चॅनलला त्याचप्रमाणे फेसबुक पेजला लाईक, शेअर, सबस्क्राईब आणि फॉलो करायला विसरू नका. धन्यवाद.